भारतीय संविधानाला हे सभागृह कटिबद्ध आहे, प्रतिबद्ध आहे। संविधानातील तरतुदींनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्याशी विसंगत कोणतीही भूमिका संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला घेता येत नाही। आणि माननीय मंत्री महोदय संविधानाचं तो उल्लंघन करतायत, पण लेखी उत्तरात भारतीय संविधान असं सांगतं आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भामध्ये की धर्मावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही आणि या देशामध्ये धर्माधारित सवलती मिळत नाही। मात्र आता अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये जी वर्गवारी दिली आहे दुसऱ्या पानावर 17/2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीतील धर्मनिहाय उमेदवारांची यादी, ही यादी कशी काय तुम्ही देऊ शकता? काय संबंध याचा? तुम्ही धर्मभेद करण्याचा कुठून सुरुवात केली? अनुसूचित जमाती या जमाती असतात, जमातीला धर्म नसतो। कोणता धर्म पाळायचा, उपासनेचा धर्म हा त्याचा अधिकार आहे, तो व्यक्तिगत अधिकार आहे। धर्माधारित प्रवेश दिल्याची यादी तुम्ही देता, लेखी देता, यावरच माझा आक्षेप आहे। ठीक आहे, कपिल पाटील महोदया त्यांनी हरकत घेतली। खडसे साहेब कपिल पाटलांची हरकत आहे, हरकत कपिल पाटील उभे। धन्यवाद खडसे साहेब। सॉरी सभापती महोदया, माननीय मंत्री महोदयांनी लक्षवेधीवर जे लेखी उत्तर दिलंय त्यालाही माझा आक्षेप आहे आणि आता त्याने जे उत्तर दिलं त्यालाही आक्षेप आहे। भारतीय संविधानाला हे सभागृह कटिबद्ध आहे, प्रतिबद्ध आहे। संविधानातील तरतुदींनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याच्याशी विसंगत कोणतीही भूमिका संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या सरकारला घेता येत नाही। आणि माननीय मंत्री महोदय संविधानाचं तो उल्लंघन करतायत, पण लेखी उत्तरात भारतीय संविधान असं सांगतं आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भामध्ये की धर्मावर आधारित कोणताही भेदभाव करता येत नाही आणि या देशामध्ये धर्माधारित सवलती मिळत नाही। मात्र आता अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये जी वर्गवारी दिली आहे दुसऱ्या पानावर 17/2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीतील धर्मनिहाय उमेदवारांची यादी, ही यादी कशी काय तुम्ही देऊ शकता? काय संबंध याचा? तुम्ही धर्मभेद करण्याचा कुठून सुरुवात केली? अनुसूचित जमाती या जमाती असतात, जमातीला धर्म नसतो। कोणता धर्म पाळायचा, उपासनेचा धर्म हा त्याचा अधिकार आहे, तो व्यक्तिगत अधिकार आहे। धर्माधारित प्रवेश दिल्याची यादी तुम्ही देता, लेखी देता, यावरच माझा आक्षेप आहे। हे सरकार धर्मावर आधारित भेदभाव करतं, हा माझा मुख्य आक्षेप आहे, नंबर 1। आणि नंबर 2 की जी मागणी लक्षवेधीत त्यांनी केली त्यांना अधिकार आहे सदस्यांना, मी त्याबद्दल आक्षेप घेत नाही, मागणी कोणती करता येते, संविधानात त्यांना अधिकार दिलेला आहे, परंतु शासनाला निष्कासित करता येण्याचा अधिकार दिलेला नाही आहे। धर्म बदलल्याने जात आणि जमात बदलत नसते। आदिवासींच्या जमातीचं आणि त्यांच्या धर्माचं संरक्षण झालं पाहिजे, पण त्यांचं ब्राह्मणीकरण, त्यांचं हिंदूकरण किंवा अन्य कोणत्याही धर्मामध्ये जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, पण त्याचा सरसकट हिंदूंमध्ये गेलं तर मान्य, मुसलमान झाले तर अमान्य, ख्रिश्चन झाले तर अमान्य, किंवा आणखीन त्यांनी तिसरा धर्म स्वीकारला तर अमान्य, बौद्ध झाले तर अमान्य, हे चालणार नाही। त्यामुळे हा भेदभाव करता येत नाही। बरं, तुमची हरकत पूर्ण करा। माझी आक्षेप आहे की मंत्री महोदयांनी त्यांचे उत्तर मागे घ्यावं, तात्काळ मागे घ्यावं। हरकत पूर्ण करा आपण। माझी मागणी आहे की हे तात्काळ मागे घ्यावं। नंबर 1 लेखी उत्तर, धर्माधारित वर्गवारी तुम्ही लेखी दिलेली आहे, तुम्हाला अधिकार नाही आहात। आणि नंबर 2 तुम्ही त्यानंतर जे करता आहात अशा पद्धतीचं आश्वासन देण्याचा अधिकार नाही। तुम्ही राजकीय सभेत करा ना भाषण, आमचं काय म्हणणार, पण हे सभागृह आहे, हे संविधानाने प्रतिबद्ध सभागृह आहे, या सभागृहामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, ही माझी हरकत आहे। ठीक आहे, तुम्हाला एक मिनिट हरकतीवर सगळ्या सभागृहाला रुलिंग पाहिजे असेल तर मी नाही, आधी सरकारचं म्हणणं ऐकून घ्या, मी देते ना रुलिंग देतो। या ठिकाणी सन्माननीय दरेकरजी, सभागृहाला असं वाटत असेल त्यांना की मी रुलिंग द्यावं त्याच्यावर, तर मुद्दा एकच आहे की उत्तरात काय आहे ते योग्य आहे की नाही याच्यावरती मंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। परंतु आपण जाती धर्मनिहाय विश्लेषणात आकडेवारी देऊ शकतो की नाही याच्यावर मी माझं रुलिंग देऊ शकते। तर त्याच्यामुळे दरेकर, तर तुम्हाला आधी प्रश्न विचारायचा, खरं तर यांनी स्पष्टीकरण दिलं असतं, त्यांच्या म्हणणं काय ते बरं झालं असतं आणि मग तुम्ही बोला असं मला वाटतं। धन्यवाद सभापती महोदय। माननीय सदस्य कपिल पाटील यांनी जे काही विषय मांडला त्या फक्त त्यांच्या माहितीसाठी मी त्यांच्या चर्चा खोलीमध्ये जाणार नाही। हा जे काही फिगर्स आलेला आहे हे फिगर्स मी केलेला नाही, हे फिगर्स महाराष्ट्र सरकारच्या जे डिपार्टमेंट आहे, आदिवासी डिपार्टमेंट आहे, त्यांच्यातर्फे आलेला विषय आणि त्यांचे ते पूर्वीपासून त्यांची सरकार होती, जे सरकारमध्ये कधी ते होते त्या सरकारच्या वेळी जे काही विषय होता ते विषय इथे मांडलेला आहे। यामध्ये ते जे ऍडमिशन घेतात त्याने स्वतःच्या जाती धर्माच्या प्रत्येक मध्ये नोंद होती, त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी काय करू त्यासाठी?
अध्यक्ष महोदय आम्ही काय काय माननीय अध्यक्ष माननीय सभापती महोदय माननीय सभापती महोदय कपिल पाटील साहेब तुम्ही बसा खाली, त्यांचं उत्तर झालं मी बोलतो. अहो, पूर्ण करू दे ना, तुम्ही असं गोंधळ घालू नका, हे असं बरोबर नाहीये. ते कपिल पाटीलजी त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर मी आहे ना इकडे. असं नाही की तुम्ही एकमेकाशी लढताय दोघं. थांबा, बोला. मूळ प्रश्न वेगळा आहे, मूळ प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय वेगळा आहे. हा विषय थांबा हो दरेकर, चला भाई चला. माननीय सभापती महोदय आता नका बोलू, बसून थांबा जरा. आदिवासीचा विचार करा, चला. माननीय सभापती महोदय, माननीय निरंजन डावखरे साहेबांनी अतिशय चांगली लक्षवेधी मांडली. हा समाजाचा प्रश्न आहे, त्यामध्ये राजनीती आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर काही बरोबर नाही. हा फक्त असा प्रश्न आहे की जे मूल आदिवासी संस्कृती आहे ज्यांच्या रक्षणासाठी सरकारची जबाबदारी आहेत की नाही, त्यांचे माझा फक्त असा विचार असं सांगायचे आहे की यामध्ये आपण काय जाती धर्मचा भेदभाव करत नाही. जे काही आपला कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, त्यामध्ये आपण काही संविधानच्या विरोध जात नाही. संविधान मध्ये जे काही नियत आहे ते तेच सर्वोच्च आहे. म्हणून फक्त इथे असा प्रश्न आहे की जो दोन्ही लाभ घेतात ते हे काय संविधान मध्ये आहे का? काय आपण आदिवासीचा लाभ पण घ्यावा ना. मी एक मिनिट थांबा. माननीय सभापती महोदय, तुम्ही खाली बसा. माननीय सभापती महोदय, मला संरक्षण द्या. हे पहा, असं नाही चालणार वगैरे बोलायचं नाही. तुम्ही खाली बसा, त्यांचं उत्तर पूर्ण होते, त्याच्यानंतर मी रुलिंग देते. अहो पण ठीक आहे, अहो त्यांच्या उत्तरावरती तुम्ही बोला ना नंतर. तुम्ही अडवता का बोलताना? असं नाही बरोबर. नाही, सगळे खाली बसा. तुम्ही आधी कपिल पाटील तुम्ही खाली बसा. तुम्ही आधी खाली बसा. त्यांनी बोलल्यावरती आपल्या चर्चेसाठी सभागृह आहे का? आरडाओरडा करून त्यांचं तोंड. तुम्ही लोकशाहीवादी आहात ना, मग बसा बरं खाली. चला, तुम्ही फार लोकशाहीवादी आहात, तुम्ही खाली बसा आधी. चला पूर्ण करा. महोदय, हा प्रश्न फार वेगळा होता. कोणाच्या फुटामध्ये काय मला काय माहित नाही. माझ्या फक्त असं, मी अध्यक्ष महोदय, सभापती महोदय कन्क्लूड करतो. यासाठी इथे चर्चा जास्त होऊ नये म्हणून मी एक रिटायर्ड व्हाईस चान्सलरच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती पण निवडणूक करणार आहे. त्या सर्व फॅक्ट स्टडी करून राज्य सरकारमध्ये ठेवतील, राज्य सरकार योग्य निर्णय घेतील. एक मिनिट, कपिल पाटलांनी जो मुद्दा मांडला त्याचं मला जे वाटतंय ते अनुभवाच्या आधारे मी रुलिंग देऊ नको का खडसे साहेब? कारण परत कपिल पाटील नाराज राहिलेले मला आवडणार नाही. त्यांनी हरकत मांडलेली आहे आणि ती महत्वाची हरकत आहे, संविधानिक हरकत आहे त्यांची. पण मग तुम्हाला त्या हरकतीवर बोलायचंय का? नाही ना. मग मी पण आता असं आहे की एका सदस्याने हरकत मांडल्यावर त्याच्यावरती मला स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि मी सभापती स्थानावर आहे, त्यामुळे तुम्हाला थांबायला पाहिजे 2 मिनिटं तरी. ऐका आता, हे पण महत्वाचं असं की आपला आर्थिक पाहणी अहवाल येतो, आपण सगळेजण सभागृहात आहात. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो, केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल येतो. त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या नुसार कुठल्या धर्माचे किती मुलं जन्माला आलेली आहेत याची माहिती असते ना, सेन्सस मध्ये असते. ते प्रश्न जो विचारला त्याची माहिती त्यांनी दिली. आणि दुसरं, अनुसूचित जाती जमातीच्या पैकी तुम्ही बोलाल तर अनुसूचित जाती जमातीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले सुद्धा काही अनुसूचित जाती जमातीत समावेश करावा, उदाहरणार्थ खाटी असं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा वेळेला धर्माच्या आधाराने अनुसूचित जातीचा उल्लेख करता येत नाही. हा जो तुमचा आक्षेप आहे तो मला अयोग्य वाटतो. याचं कारण असं की अनेक सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये त्याच्याबद्दलचा समावेश केलेला असतो आणि त्यांनी ती मागणी केलेली आहे, त्याच्यानुसार त्यांनी ते दिलेले एक भाग. दुसरा भाग असा, मी परत सभागृहाला विनंती काय करते की धर्मांतर करायचं का करायचं नाही, काय करायचं, वैयक्तिक करायचं, सामूहिक करायचं, हा सगळा संपूर्ण तात्विक, वैचारिक, आध्यात्मिक विषय आहे सगळा. पण तसाच तो कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय आहे. आणि सन्माननीय विरोधी पक्षनेते जे बोलले की प्रलोभन दाखवून धर्मांतर, हा मुद्दा जो आहे तो कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा आहे का नाहीये? आज मुलींचं ट्रॅफिकिंग होते का नाही होते काही ठिकाणी? ठीक आहे, अतिशयोक्त प्रमाणात थोडं त्याच्या एखाद्या पिक्चरमध्ये वगैरे येत असेल, पण या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत. तर मला असं वाटतं की याचं गांभीर्य जाऊ नये या दृष्टीने निरंजन डावखरे यांची जी लक्षवेधी आहे त्यामधल्या आदिवासींच्या संदर्भात त्यांना त्या सवलती देता येतात की नाही याच्याबद्दल दरेकरांनी अधिसूचना सुद्धा वाचलेली आहे. आता त्याच्यावरती काय करायचं याच्यावर माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून समिती करतायत. तर तिथे आपण सगळे ते आक्षेप आपले जे आहेत ते आपण जरूर नोंदवू. मुद्दा असा आहे की आदिवासींना त्यांनी तो फायदा घेतल्यामुळे बाकीच्या आदिवासींवर अन्याय होतो
का धर्मांतर केलेल्या आदिवासींना सुद्धा त्याच्या सवलती मिळाल्या पाहिजेत का काय, हा संपूर्णपणे धोरणात्मक मुद्दा आहे. याच्यावर आपल्याकडे जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला आपण सविस्तर मतं मांडूया, पण अन्यथा याच्यावरून इथे वादविवाद तुम्ही करू नये असं मला वाटतं. तरी मी बोलायला परवानगी देते सगळ्या जणांना, पण दरेकर आता तुम्हाला शेवटची परवानगी देते मी आजच्या म्हणजे आता सत्रामध्ये, कारण इकडे खडसेंना बोलायचंय, अमोल मिटकरींना बोलायचंय, भाई जगतापांना बोलायचं, मग यांना मी कधी बोलायला देणार? बोला चला. सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही म्हणून मी आपल्याकडे विनंती केली. सभापती महोदय, आदिवासींना न्याय देण्यासाठी धर्मांतरीत व्यक्तींना डिलिस्ट करणं ही काळाची गरज झालेली आहे. माझी डिलिस्टिंगची मागणी आहे. आणि भाई ही माझी मागणी नाही, काँग्रेसचे खासदार स्वर्गीय कार्तिकराव ठराव यांनी 1967 रोजी पहिल्यांदा संसदेमध्ये धर्मांतरण थांबवण्याचा डिलिस्टिंगचा विषय मांडला काँग्रेसच्या खासदारांनी. आणि त्या दिवसापासूनच धर्मांतरण केलेल्यांना अनुसूचित जमातीच्या यादीतून वगळण्यात यावे यासाठी खरे प्रयत्न सुरू झाले. आणि त्यामुळे जर धर्मांतर थांबले अथवा थांबवायचे असेल तर या ठिकाणी डिलिस्ट करणे ही जनजाती समाजाची गरज आहे. त्या संदर्भात आपण काय करणार आहात याचं उत्तर आलेलं नाही. ते उत्तर द्यावं. कमिटी नाही, त्या संदर्भात कमिटीचं करतील आणि आमदारांना घेऊन जे खालच्या सभागृहामध्ये जे आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात आपण या संदर्भात केंद्र सरकारशी संवाद साधून काय करणार आहात. आता मी खडसे साहेबांना बोलायला देणार आहे, पण ऐका मी सगळ्यांना देणार नाही परवानगी. खडसे साहेब आणि भाई जगताप दोघांना देणार, कारण 12:25 मला संपवून पुढचं प्रश्नोत्तराचं सुरू करायचं. तुम्ही थोडं माझ्याही अडचण लक्षात घ्या त्याच्यामध्ये. काय नाही बोलता. ज्येष्ठ सदस्य श्री प्रवीण दरेकर साहेबांनी जे मुद्दा मांडला त्यामध्ये आपण एक समिती जे रिटायर्ड व्हाईस चान्सलरची अध्यक्षतेमध्ये समिती गठीत करणार आहे. या समितीमध्ये आपण प्रत्येक दलाचे एक सदस्याने घेऊन किंवा ते संख्यानुसार घेऊन आणि ते समितीमध्ये हा विषय पहिले त्याने पण घेऊ ते आपले सदस्य हा विषय आपण करून त्यामध्ये योग्य निर्णय करू. त्यांनी सांगितलं ना ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. खडसे साहेब बोला चला. कपिल पाटील आता थांबा तुम्ही. मी चर्चा ऐकतोय बऱ्याच वेळापासून. मुळामध्ये ज्याच्यापेक्षा जास्त मी लोकशाहीवादी होऊ शकत नाही. आपण काही मत व्यक्त केलं, मंत्री महोदयांनी काही मत व्यक्त केलं. मुळामध्ये धर्मांतर करणं किंवा न करणं हा त्याचा फंडामेंटल राईट आहे, त्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे. माझा 2 प्रश्न या ठिकाणी आहे. एक तर जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये. जर धर्मांतर बंदी कायदा 10 मिनिटांसाठी वेळ वाढवते या चर्चेची. 10 मिनिटांसाठी वेळ वाढवते नंतर. धर्मांतर बंदी कायदा आपण आणू शकत नसू, केंद्राच्या अधिकारात असेल किंवा आपल्या अधिकारात. निंबाळकर साहेबांच्या शेजारी जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये. जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये, प्रलोभन दाखवून होऊ नये, गुंडागर्दी करून होऊ नये किंवा अशा स्वरूपाच्या काही प्रलोभन दाखवून होऊ नये यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? कायदा केला पाहिजे. अशा रीतीने येतात, प्रलोभन दाखवतात आणि नंतर त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करतात, तर याच्यावर बंदी आणली गेली पाहिजे. यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? एक. दुसरं असं आहे की आपण मुद्दा मांडला या ठिकाणी की जर बाय बर्थ म्हणजे जन्माने तो जर आदिवासी असेल तर त्याला आदिवासीच्या सवलती मिळणारच, त्या शेवटपर्यंत मिळणार. जर जन्माने असेल तर घटनेमध्ये लिहिलं आहे, राज्यघटनेची ती तरतूद आहे. पण यामध्ये प्रश्न जर तुम्ही आता म्हटलंय की आम्ही त्या ठिकाणी त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याच्या सवलती आम्ही बंद करू अशा स्वरूपाचा जर विषय आला तर मग या ठिकाणी आमच्याकडे जळगाव जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तडवी भिल्ल हे मुस्लिम समाजामध्ये पठाण म्हणून झालेले आहे, आपल्या मुस्लिम समाजात गेलेले आहे आणि त्या वर्गाला राज्यघटनेने मान्यता दिलेली आहे. म्हणजे घटनेनं मान्यता दिलेल्या एसटी म्हणून तो मूळ भिल्ल आहे, तो आदिवासी आहे. आजही त्याच्या काही उत्तरावर पाहिलं तो हिंदू आहे. हिंदू तडवी भिल्ल असा लिहिला जातो आणि तो आदिवासींच्या सगळ्या सवलती घेतो जरी तो मुस्लिम असला. आता हे सगळं मुस्लिम धर्माचं पालन करत असताना ज्यावेळेस आपण असा जर निर्णय घेत असू तर मग या तडवी भिल्ल समाजाचा जो तडवी मुस्लिम झालेला आहे याच्याही सवलती बंद होण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करणार का? असे आपण करू शकणार नाही, कारण राज्यघटनेमध्ये तसे तरतूद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल, अनेक प्रश्न निर्माण होतील. या संदर्भात राज्य सरकारने जी भूमिका आहे ती अधिक स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. नेमकी भूमिका असली पाहिजे. राज्यघटनेमध्ये जी तरतूद आहे तो घटनात्मक अधिकार फंडामेंटल राईट आहे. मी जन्माला ज्या ठिकाणी ज्या जातीमध्ये आलो त्या जातीच्या आधारावर मला सवलती मिळतील, मला धर्माच्या आधारावर मिळणार नाही. त्यामुळे या सवलतीच्या संदर्भामध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला पाहिजे. दुसरं मी मगाशी सांगितलं हे धर्मांतर बंदच झाले पाहिजे. यासाठी प्रलोभन दाखवून जबरदस्ती करून असेल तर कठोर शिक्षेची तरतूद सरकार करणार आहे का? सभापती महोदय, माननीय ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे साहेबांनी अतिशय चांगला विषय मांडला. आता माननीय दानवे साहेबांनी पण मांडला, आपण पण मांडला की जबरन धर्मांतरण लोभ लालचे धर्मांतरण ते बंद केलं पाहिजे.
आता इथे पूर्ण सर्व दल मिळून आता असा निर्णय केले तो नक्की होईल. आपण आपले जे काही 5-7 प्रमुख दल आहेत त्याने सर्वांनी एकत्र होऊन निर्णय केला की धर्मांतरामध्ये प्रतिबंध घातला पाहिजे तर नक्की होईल. पण त्या खोलीमध्ये आज मी जात नाही. माननीय सभापतीमध्ये सांगितलं ते माझा विषय नाही. फक्त जे आपण जे सांगितलं की ते धर्मांतरण करून संविधान अंतर्गत याने धर्मांतरमध्ये ते सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये हा सरकार काय करू इच्छित नाही, काय इंटरफिअर करू इच्छित नाही. संविधान आपला सर्वांसाठी सर्वोपरी आहे. आपण सर्वजण संविधानमध्ये राहून आपला नियम मानता तयार करता नियम मानता हा विधान परिषद पण त्यामध्ये काम करता. आता जे काही संविधानमध्ये आहे त्याबद्दल मी काय बोलणार पण नाही, माझा हक पण नाही. फक्त माझी लिमिटेशन माझ्या मत असं आहे की जे काही आदिवासी मूल धर्म सुरक्षासाठी जे काही केला पाहिजे, आदिवासी धर्मासाठी काय काही केलं पाहिजे ते पण सरकारची जिम्मेदारी आहे. तो त्यासाठी काय मधला मार्ग काढायचा त्यासाठी आम्ही एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर आणि सर्व राजकीय दलाचे प्रतिनिधी घेऊन एक समिती तयार करू. त्या समितीच्या योग्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय सरकार यावेळी योग्य निर्णय संविधान अंतर्गत राहून घेतील.